कसं आहे आता कारखान्यातल्या जुन्या बॉडीचा कार्यकाळ संपत आलाय, त्याच्यामुळे आता कधी इलेक्शन जाहीर होणार काय जवळजवळ झालेलंच आहे। पण आता ही गोष्ट फक्त आपल्याला माहिती आहे, ती अजून गावातल्या इतर लोकांना माहित नाहीये। बर मग लोकांना ते कळण्याआधीच आपण असं काही केलं पाहिजे ना की कारखाना आणि ती सत्ता आपल्या ताब्यात राहील। इतक्या वर्ष सत्ता आपलीच होती, पुढे पण आपलीच राहणार। बल्लू, आधीचे दिवस वेगळे होते, आत्ताचे दिवस वेगळे। तेव्हा आपण अर्जुनमुळे सत्तेत होतो, आता अर्जुन आपल्या सोबत नाहीये, त्याच्यामुळे जनतेला आपण पसंत नाहीये, काही होऊ शकतं। पण मामा, अहो तुम्हीच म्हणलात ना आपल्याला सोडून हे कुणालाच माहित नाहीये, तर जगाला कळण्याआधी आपला डाव साधून घेऊ। आणि जगाला जरी कळलं तरी गावात कुणाची हिंमत आहे आपल्या विरोधात उभं राहायची? आणि जरी कुणी उभं राहिलं तरी त्याला कसा आढावा करायचा आपल्याला चांगलं माहिती। नाही 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 नाही, आता ते तसले उद्योग नकोय। निस्तरता नाकी नऊ येतं बाबा। आणि त्या गोष्टीवरून जर अर्जुनला कळलं आणि त्याने जर परत फॉर्म भरला मग काय करायचं? नाही भाऊजी, मामांचा मुद्दा करेक्ट आहे। बघा बलराम, बिनविरोध बॉडी तयार करायची, सत्तेत आणायची, बस। त्यासाठी काय करावं लागेल? तेच ना, तोच विचार करतोय, पण काहीच सुचू नाही राहिलं मला। एक मार्ग आहे ज्यानं हे सगळं सहज शक्य होईल। कोणता? मामा आता काय ह्याचा ऐकायचं होय आपण? ठीक आहे बाबा, नका ऐकू, तुमचा तुम्ही बघा। विद्या प्लीज थांब। ते जाऊ दे, बोल। एक काम करा, तो जो कोणी निवडणूक अधिकारी आहे त्याचा शोध घ्या आणि त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलवा आणि असं दाखवा की आपल्याला कुणाचाच विरोध नाहीये, म्हणजे बिनविरोध निवड जाहीर करून विषय संपवून टाका। सोपं आहे। एवढं सोपं आहे का ते? मामा, अवघड पण नाहीये ना नंदा। अख्खं जग पैशांवरती चालतं हे तुला सांगायची गरज आहे का? त्या अधिकाऱ्यासमोर 4 पैसे फेकले तर तो तुम्हाला हवं तिथं हवं तेव्हा येईल। मामा, या सगळ्यात तुम्हीच अडकाल, असं काही बोलू नका, कृपा करा। मामा, आधी त्या अधिकाऱ्याला प्रेमानं समजावा, त्याच्याशी प्रेमानं बोला। ऐकला तर ठीक, नाहीतर आपली ऑफर आहेच। कुठे चाललाय हा? विचारू का? विचारायला जावं तर नेहमीसारखं काहीतरी उत्तर देऊन मोकळा होणार। इतका आवरून टापटीप मध्ये चाललाय म्हणजे इंटरव्ह्यू साठी तर निघाला नसेल। जाऊ दे, विचारतेच। कुठे चाललायस अर्जुन? नवीन जॉबच्या इंटरव्ह्यू साठी चाललायस का? थांब, मी दही साखर घेऊन येते। अर्जुन,